आपण कसं स्वतःची कातडी वाचवायची याच्यासाठी त्यांना पक्षात घेतलं. आणि पक्षात घेतल्यानंतर आता काय बोलतात, आता काय सांगणार की इतका गल्ला, आता बोला तर जवाब दो ना चंदू भैया, तुम्ही सांगायचे धंदा तुम्हाला गल्ला हमारा, मग आता काय झालं. म्हणजे अशा प्रकारे स्वतःचं राजकारण कसं वाचवायचं यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. माझी तर विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की हे असं खोटं बोलून लोकांना फसवून लोकांना त्रास देऊन हे आपले विरोधक जे मतं मागताय, आता यांना यांची जागा तुम्ही या निवडणुकीमध्ये दाखवली पाहिजे. आपल्याला नंदुरबार शहरामध्ये परिवर्तन घडवायचंय आणि हे परिवर्तन आपल्या 10 नंबर प्रभागापासूनच आपल्याला करायचं आहे. आपल्याला जे अन्याय 10 नंबर प्रभागातल्या लोकांवर या ठिकाणी झालेले, अहो किती दादागिरी यांच्या या नगरसेवकाची. एखादा व्यक्ती जर तुमच्या विरोधात जात असेल किंवा तुम्ही धर्माच्या विरोधात बोलताय, तुम्ही हिंदू धर्मातील साधू संतांबद्दल जर काही चुकीचं वक्तव्य देताय आणि त्याच्यावर जर एखादा धर्माचं काम करणारा कार्यकर्ता बोलत असेल किंवा तुम्हाला विरोध करत असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याला धमक्या देतात, त्याला अपहरण करायचं बोलतात. आणि जर का त्याच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करायचा विचार केला तर ते बिचारे घरचे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचायच्या पहिले हेच जाऊन पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून लोकांना धमक्या देतात. हे किती दिवस आपण खपवून घेणार आहे? या गोष्टी किती दिवस चालू ठेवायच्या आहे? कुठे ना कुठे हे आता थांबलं पाहिजे. यांचं खूप अति होऊन गेलेलं आहे. या येणाऱ्या 2 तारखेला कमळच्या समोर बटन दाबा आणि परमनंट यांना हद्दपार करा अशी विनंती तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मला करायची. या ठिकाणी जो उमेदवार उभा आहे समोरच्या पक्षाकडून 2 उमेदवार आहे. एक मागे इथून नगरसेवक झालेला उमेदवार आहे, दुसरा तर मला वाटतं प्रभागातला पण नाही भेटला, त्यांना प्रभागाच्या बाहेरून उमेदवार आणावा लागला. आम्हाला म्हणतात त्यांना 41 उमेदवार भेटणार नाही. अरे आमचं जाऊ द्या, तुम्हाला तर स्थानिक त्या प्रभागात राहणारा सुद्धा उमेदवार भेटला नाही, तुम्हाला बाहेरून आयात करावा लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे त्यांची आता सटकू लागली, बऱ्यापैकी सटकू राहिली आहे. ते असतं ना आता माझी सटकली, तसं त्यांची आता सटकली. आणि त्याच्यामुळे कुठे काय बोलायचं, कुठे काय कोणाला सांगायचं काहीच नाही. जो दिसला त्याला रागवणं, ज्याच्याबद्दल कळलं त्याला फोन करणं, त्याला दमदाटी करणं हेच चालू आहे. पण मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करते, आमचं हे पॅनल निवडून द्या. परमनंट नंदुरबार शहरातून ही दादागिरी संपवायचं काम आम्ही आणि आमचा पक्ष या ठिकाणी करणार. गावित साहेबांनी नंदुरबार शहरामध्ये मागच्या 30 वर्षापासून नंदुरबार शहर आणि या नंदुरबार विधानसभेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अनेक विकास कामं केली. आज नंदुरबार शहरामध्ये जे एक अत्यंत सुंदर असं नाट्य मंदिर तयार झालंय, हे सुद्धा गावित साहेब आदिवासी विकास मंत्री होते त्यावेळेला गावित साहेबांनी 7 कोटी रुपये दिले आणि नंदुरबारमध्ये पहिलं असं नाट्य मंदिर नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांसाठी या ठिकाणी तयार केलं. आज ते जे नाट्य मंदिर तयार झालेले ते गावित साहेबांनी बनवल्यामुळे त्या नाट्य मंदिरचं नाव छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर झालं. जर ते चंदू भैयांनी बनवलं असतं तर त्यांच्या परिवाराच्या कोणत्या तरी रघुवंशीच्या नावाने ते नाट्य मंदिर झालं असतं, ते काही शिवाजी महाराजांचं नाव दिलं नसतं त्यांनी. आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट तर लक्षात आलीच असेल की आपले इथे जेवढे कॉम्प्लेक्सेस बनतात सर्व नगरपालिकेच्या पैशातून बनतात. पण नगरपालिकेच्या पैशातून तयार झालेल्या कॉम्प्लेक्सांवर नंदुरबार शहरामध्ये ज्यांचे नावं त्यांनी दिले पाहिजे, जसं आता नंदुरबार शहरामध्ये शहीद शिरीष कुमार यांचं नाव हे इतिहासामध्ये लिहिलं गेलेलं आहे. आज मला सांगा त्यांचं नाव कुठे आहे? नाही. GT बापूजी यांनी नंदुरबारमध्ये शिक्षण संस्था पहिल्यांदा सुरू केली, नंदुरबार शहरामध्ये शिक्षणाची गंगोत्री ज्यांनी आणली, त्यांचं नाव कुठे दिलं का त्यांनी? एखाद्या मार्गाला, एखाद्या बिल्डिंगला, एखाद्या कॉम्प्लेक्सला कुठेच नाही. त्यांचं काही बांधलं की त्याला ते त्यांच्या परिवारच्या सदस्याचं नाव देतात. आता निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये नंदुरबार शहरामध्ये वेगवेगळ्या समाजाचे लोक त्या ठिकाणी राहतात. आमच्यावर आरोप करतात की हे परिवारवाद करतात. आम्हाला सांगतात की हे भाजप नाही, हे गावित सेना आहे. अहो, ही गावित सेना नाही, ही प्रभू श्री रामाची सेना आहे जी तुमचा नाश करायला आलेली आहे. ही भारतीय जनता पार्टी आहे. आणि यांचं काय? आज त्यांचं या ठिकाणी मला खास सांगायचं आहे की आम्हाला जेव्हा परिवारवाद तुम्ही म्हणतात तर चंदू भैया थोडा खुद के गिरेबान में झाँक के देखो. तुमच्या स्वतःच्या परिवारातले किती उमेदवार नगरपालिकेमध्ये उभे,
गावित साहेबांच्या परिवारातले किती उभे ते सांगा. आज आमच्या परिवारातला एकही उमेदवार उभा नाही. हे सर्व आमचे जे कार्यकर्ते आहे यांच्यासाठी आज गावित परिवार घरोघरी जातोय, घरोघरी मतं मागतोय. आणि चंदू भैयाच्या परिवारातले आज 5 उमेदवार उभे. किती? 5 उमेदवार. रत्ना भाभी स्वतः नगर अध्यक्ष पदासाठी उभे आहे. नंतर लकी भैया उभे. तो हा काय 7 नंबर वाला गोलू भैया, तो गोलू भैया हा तो उभा आहे. त्याच्यानंतर अमित भैया उभे. आणि हे कमी पडलं होतं म्हणून 11 नंबरला विलास भैयाला आपण तिकीट देऊन दिलं. हा म्हणजे त्यांची सून म्हणजे तेच झालं ना. म्हणजे 5 उमेदवार हे त्यांच्या कुटुंबातले उभे आहेत. आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं की रघुवंशी समाजाचं मतदान नंदुरबार मध्ये किती आहे, तर फक्त 800 मतदान रघुवंशी परिवारचं आहे. म्हणजे रघुवंशीचं फक्त 800 मतदान आहे आणि त्यांचे उमेदवार किती आहे? 5 उमेदवार. म्हणजे नगर अध्यक्ष होतं ते कमी पडलं म्हणून अजून 4 उमेदवार उभे केले. आम्ही प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं काम या नंदुरबार नगरपालिकेमध्ये केलं. प्रत्येक समाजाला आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आणि सबका साथ सबका विकास, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, हा आपला नारा आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आपण आज या ठिकाणी काम करत आहोत. आपली नगरपालिका